NNMS परीक्षा 2020-21 चा आज आपण सॅटचा पेपर अभ्यासणार आहोत। त्यातील सर्व गणिताची उदाहरणे आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपर 1 च्या गणित विषयाच्या सर्व प्रश्नपत्रिका अगदी स्पष्टीकरणासहित ट्रिक सहित तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर नक्की जाऊन पहा। तर लगेच आपण उदाहरणे सोडवायला सुरुवात करूयात। एकाहत्तरवा प्रश्न, चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? तर हा चौरस आपण काढला, याची परिमिती दिलेली आहे। तर आधी आपण बाजू काढूयात। बाजू 12 येईल। 48 ला जर 4 ने भागलो तर बाजू 12 येईल। आता आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे। तर कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू असतं, हे सूत्र आहे। वर्गमुळात 2 गुणिले 12 हा चौरसाचा कर्ण येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर। प्रश्न क्रमांक 72, कंसात 3a अधिक 4b वजा 5c कंसाचा वर्ग बरोबर किती? तर आपण a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2 कंसात ab अधिक bc अधिक ca या सूत्रानुसार हे उदाहरण सोडूयात। तर आधी उदाहरण मी व्यवस्थित लिहून घेतो। 3a अधिक 4b अधिक छोट्याशा कंसामध्ये वजा 5c कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये या कंसाचा वर्ग होईल। आता विस्तार करूयात। इथं a म्हणजे 3a, b म्हणजे 4b आणि c म्हणजे वजा 5c, a वर्ग म्हणजे 3 चा वर्ग, 3a कंसाचा वर्ग अधिक 4b कंसाचा वर्ग अधिक वजा 5c कंसाचा वर्ग अधिक 2 कंसात ab म्हणजे 3a गुणिले 4b अधिक bc म्हणजे 4b गुणिले वजा 5c अधिक ca म्हणजे वजा 5c गुणिले 3a। आता 3a चा वर्ग 9a वर्ग अधिक 16b वर्ग अधिक
वजा 5c वर्ग तो अधिकच येतो 25c वर्ग अधिक 2 कंसात 4 त्रिक 12ab. आता 4 गुणिले वजा 5 ते येईल वजा 20bc वजा 5 गुणिले 3 वजा 15ca. आता आपण 9a वर्ग अधिक 16b वर्ग अधिक 25c वर्ग. आता या दोन आत गुणूयात. 12 दुने 24ab वजा 20 दुने 40bc वजा 15 दुने 30ac किंवा c येईल. हे आपलं फायनल उत्तर असेल. पर्याय क्रमांक 9a वर्ग अधिक 16b अधिक 24ab वजा 40bc वजा 30ac. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 73. जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्परांशी एकरूप असतात? तर ते कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. प्रश्न क्रमांक 74. घनमुळात 6859 चा आपल्याला घनमूळ काढायचा आहे. तर बघा 9 कुणाचा घन केल्यानंतर न एकक स्थानी 9 येतं तर ते आहे 9च. आता घनमूळ काढत आहोत म्हणून 1 2 आणि 3 अंक सोडले उरले 6. 6 पेक्षा लहान पण पूर्ण घन असलेली संख्या 1 आहे आणि या 1 चं घनमूळ एकच येतं म्हणून 6859 चं घनमूळ 19 येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 75. कंसात 2 चा 1/3 घात आणि कंसाचा 3रा घात अधिक 5 चा 7वा घात आणि कंसाचा 0वा घात छेद कंसात 3 चा वर्ग आणि कंसाचा 1/2 घात. तर आपण 2 चा 1/3 या दोघांचा गुणाकार होईल अधिक 5 चा 7वा घात करू नका कारण कंसाचा 0वा घात आहे म्हणजे 1 येईल ते छेदाला. इथं पण 3 चा वर्ग गुणिले 1/2 वरच्या घातांचा गुणाकार होईल. 2 ला 2 कट होईल, 3 ला 3 कट होईल बरोबर. इतर राहील शिल्लक 2 चा 1 घात अधिक 1 छेद 3 चा 1 घात. आता 2 अधिक 1 3 छेद 3, 3 ला 3 कट होतील म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 1. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर येईल. शहात्तरवा प्रश्न. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे. तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल? तर आता हे प्रमाण समानपट आपण x मानूयात.
तांबे समानपट x मानूया. तांबे होईल 13x, जस्त होईल 7x. हे पितळामध्ये आहेत म्हणून दोघांची बेरीज होईल 13x अधिक 7x बरोबर ह्या दोघांचं एकूण वजन होईल 1.5 किलोग्रॅम. आता आपल्याला सर्व उत्तरे ही ग्रॅम मध्ये आहेत म्हणून ह्या किलोग्रॅमचं रूपांतर आपण ग्रॅम मध्ये करून घेऊया. 1000 ने गुणूया आपण त्याला. 13x आणि 7x ते येईल 20x बरोबर 1000 ने गुणल्यावरती आपल्याला 1500 मिळेल. x ची किंमत मिळेल आपल्याला 1500 भागिले 20. हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल. x बरोबर 75 मिळालं. आपल्याला विचारलंय काय, पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल, तर आपण जस्त हे 7x मानलेलं आहे म्हणून आपण 7 गुणिले x ची किंमत ठेवली 75. हा गुणाकार केला 7 5 35, हातच्याला आले 3, 7 7 49 आणि 3 52. 525 ग्रॅम आपल्याला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. 77व उदाहरण. क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या आहेत ते दिले आहे. 21, 17, x, 100, 57, 48, 47, 20, 35, 4, 2. जर सर्व धावांचा मध्य 40 असेल तर x ची किंमत किती. मध्य काय असतं, मध्य बरोबर दिलेले प्राप्तांकांची बेरीज म्हणजे प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक. आता प्राप्तांकांची बेरीज करूयात आपण. मध्य किती दिलेला आहे आपल्याला, तो दिलेला आहे 40, लिहून घेतला. आता प्राप्तांकाची बेरीज म्हणजे 10. 21 अधिक 17 अधिक x अधिक 100 अधिक 57 अधिक 48 अधिक 47 अधिक 20 खाली लिहितो मी अधिक 35 अधिक 4 अधिक 2 छेद एकूण प्राप्तांक दिलेले आहेत 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता आपल्याला x ची किंमत शोधायची आहे. या वरच्या सर्व प्राप्तांकाची किंमत येईल, बेरीज येईल 351 अधिक x आणि हे छेदाचा 11 इकडे पाठवलं 40 कडे, ते गुणुले होईल 11 गुणुले 40 ते येईल 440. आता इकडं 351 अधिक आहे ते 440 कडे पाठवूयात. 440 वजा 351 बरोबर x ची किंमत आपल्याला मिळेल हे 49 आणि हे 40. दहातून 1 गेला 9, हातचा माघारी. 14तनं 6 गेले 8, म्हणजे x ची किंमत आपल्याला 89 मिळणार आहे.
78वा प्रश्न, एका वृत्तचितेच्या पायाचा व्यास 14 सेंटीमीटर असून तिचे घनफळ 2618 घन सेंटीमीटर आहे, तर वृत्तचित्तीची उंची किती याची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर आपण अशी एक वृत्तचिती काढून घेतली, तिचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, म्हणजे त्रिज्या असेल 7 सेंटीमीटर. आता ही त्रिज्या 7 शोधायचं आहे आपल्याला. उंची, तिचं घनफळ दिलंय 2618. वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र असतं पाय आर वर्ग एच. आता हे घनफळ दिलेलं आहे 2618. किमती ठेवून घेऊयात. पायची किंमत 22/7. त्रिज्या आरचा वर्ग करायचा नाही, तो 7 गुणिले 7 लिहिला आणि शोधायची आहे उंची म्हणून एच ठेवलं. 2618 हे 7 कट होईल. एच बरोबर 2618 भागिले 22 गुणिले 7. 22 न भाग लावूयात. 22 एक 22, इथं 22 एक 22 येईल, राहिले 4. 22 एक 22 येईल पुन्हा, बाकी उरेल 18 आणि 19, आणि आपला 22 9 198 येईल. पुन्हा आपण 7 ने भाग लावला तर आपल्याला 17 7 119 म्हणजे उंची मिळाली 17 सेंटीमीटर. ही उंची असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर येईल. एकोणऐंशीवं उदाहरण, एका घनाकृतीच्या पृष्ठांची संख्या 6 असून शिरोबिंदूंची संख्या 8 आहे, तर त्या घनाकृतीला कडा किती? कडा म्हणजे एज ई, पृष्ठे म्हणजे एफ फेसेस, आणि शिरोबिंदू वर्टायसेस व्ही. ऑयलरचं सूत्र वापरूया. एफ अधिक व्ही बरोबर ई अधिक 2. एफ किती दिलंय 6 अधिक व्ही किती दिलेला आहे 8. ई काढायचं आहे म्हणून आहे असं अधिक 2. 8 आणि 6 14. ई बरोबर मिळेल आपल्याला 14 वजा 2 बरोबर 12. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 80, 2m घन अधिक 6m वर्ग अधिक 12m अधिक 8 या बहुपदीला m अधिक 1 या दुपदीने भागले असता भागाकार किती? तर आपण भाग लावूयात. m अधिक 1 आणि इथं येईल 2m चा घन अधिक 6m वर्ग अधिक 12m अधिक 8. आता इथं आपल्याला 2m घन आणायचे. m चं 2m घन करायचंय म्हणून आपण 2m वर्ग न गुणलं तर ते येईल 2m घन अधिक 2m वर्ग गुणिले 1 ते येईल 2m वर्ग. वजाबाकी करूयात. दोन्हीची चिन्ह बदलतील, कट होईल. 6m वर्ग मधून 2m वर्ग गेले, ते राहिलं 4m वर्ग अधिक 12m अधिक 8. पुन्हा आता आपल्याला 4m वर्ग आणायचा आहे. m ला कुणी गुणावं लागेल तर ते m ला 4m ने गुणलं की ते 4m गुणिले m केलं की ते 4m वर्ग येईल अधिक 4m गुणिले 1 ते येईल 4m. वजाबाकी केली, चिन्ह बदलतील, हे कट होईल.
12m मधनं 4m गेले, 8m अधिक 8. आता m चा 8m करायचा आहे म्हणून आपण त्याला 8 ने गुणू, अधिक 8. 8 गुणुले m 8m अधिक 8 एक 8. वजाबाकी केली, सारख्यातनं सारखं कट होईल, 0 0 येईल. तर आपला हा भागाकार आला 2m वर्ग अधिक 4m अधिक 8. याच्यातून आपण 2 कॉमन काढूया, कंसात येईल m वर्ग अधिक 2m अधिक 4. आणि हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. ऐंशीवा प्रश्न, 81वा प्रश्न. शामरावांनी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत विकत घेतला. या व्यवहारात दलाली शेकडा 3 रुपये ठरली तर दलालाला किती दलाली दिली? दलालाला आपल्याला दलाली द्यावी लागते. ती दलाली ठरली आहे 3% म्हणजे 100ला 3 रुपयांनी. 3,50,000 च्या 3%. हे 2 शून्य कट होतील, हे 2 शून्य कट होतील आणि 3500 गुणुले 3 केलं तर ते आपल्याला मिळेल 10,500. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ही असेल दलाली, ती आपल्याला त्या दलालाला द्यावी लागेल. प्रश्न क्रमांक 82. एका वाहनाचा सरासरी वेग 24 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतो. जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? आधी आपण सूत्र पाहूया. अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. आता वेग किती आहे? 24. वेळ किती आहे? 12. आता जर वाहनाचा म्हणजे हे अंतर होईल, ह्या दोघांचा जो गुणाकार आहे ते अंतर असेल, म्हणजे अंतर बरोबर आलं. आता गुणाकार अशा स्पर्धा परीक्षेमध्ये गुणाकार करत बसायचं नाही, काटाकाटी खूप महत्वाची असते. 24 गुणिले 12 आया असं लिहिलं. जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवल्यास, पूर्वी वेग तिपटीने वाढवल्यास पूर्वीपेक्षा म्हणजे 24 गुणिले 3 हा वेग आहे 24. 24ला तिप्पट, 24च्या तिप्पट केलं ते येईल 72. आता वेग किती झालेला आहे? हा नवीन वेग आहे, तो आहे 72 किलोमीटर पर आवर. तर तेवढेच अंतर जाण्यासाठी किती तास वेळ लागेल? म्हणजे या दोघांचा जे गुणाकार असेल तेवढंच अंतर जाण्यासाठी 72 किलोमीटर पर तास या वेगानं किती वेळ लागेल? तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 24 गुणिले 12. वेग किती? 72. 24 एक 24, 24 त्रिक 72, 3 एक 3, 3 चौक 12. म्हणजे वेळ लागणार आहे आपल्याला 4 तास. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येईल. त्र्याऐंशीवा प्रश्न.
त्रिकोण ABC ची AP ही मध्यगा आहे, जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. AP बरोबर 15 सेंटीमीटर असेल तर AG ची लांबी किती सेंटीमीटर असेल? आता हा आपण त्रिकोण ABC काढून घेतला, जी हा मध्यगा संपात आहे. AP बरोबर 15 सेंटीमीटर दिलेला आहे. AP 15 सेंटीमीटर. AG ची लांबी आपल्याला शोधायची आहे, ही लांबी. तर पहा, हा मध्यगा संपात बिंदू ह्या AP या मध्यगेस 2:1 या प्रमाणामध्ये विभागतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो, हे गुणोत्तर AG छेद GP बरोबर 2:1. आता ही समानुपात आपण x मानूयात, म्हणजे AG होईल 2x, GP होईल x. AG अधिक GP, AG अधिक GP बरोबर AP. या दोन लांबी AG अधिक GP म्हणजे AP. AG दिलेला आहे 2x, GP दिलेला आहे x, आणि दोघांची AP दिलेला आहे 15. 3x बरोबर 15. x ची किंमत आली आपली 5. तर आपल्याला काढायचं आहे AG ची लांबी किती. AG x 5 आलंय. AG 2 गुणिले 5 बरोबर 10 सेंटीमीटर येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असेल. चौऱ्याऐंशीवा प्रश्न. x वर्ग अधिक 10x अधिक 24 छेद x वर्ग वजा 16 भागिले 2x अधिक 12 छेद x वजा 4 बरोबर किती? तर याचा आपण आता इथं गुणाकार 24 पाहिजे आणि बेरीज 10 पाहिजे. या अवयव पाडलं, x अधिक 4 आणि x अधिक 6 हे दोन अवयव पडतील. छेदाला x वर्ग वजा 16 याचं a वर्ग वजा b वर्ग यानुसार अवयव पाडलं तर ते येतील पहिल्या कंसात x अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात x वजा 4. इथं भागाकाराचं चिन्ह आहे. गुणाकाराचं चिन्ह केलं तर याचा गुणाकार व्यस्त होईल, म्हणजे खालचं वर जाईल. x वजा 4 वरती गेलं आणि इथं 2x अधिक 12 आहे ते खाली येईल. जर आपण त्यातलं 2 कॉमन काढलं तर ते x अधिक 6 येईल. सारख्याला सारखं आपण कट करून टाकलं तर आपल्याला शिल्लक राहील फक्त 1/2. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 85. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या अंतरकोनांच्या एका जोडीतील कोनाचे माप 2x अंश आणि 3x अंश असेल तर त्या कोनांची मापे कोणती? तर आपण दोन समांतर रेषा काढल्या, ह्यांना एक छेदिका काढली तर इथं हा आंतरकोन 2x मांडला आणि इथं हा 3x म्हटलं आपण. तर या दोन कोनांची आपल्याला मापे शोधायची आहेत. आपल्याला माहिती आहे अंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 2x आणि 3x आलं 5x बरोबर 180.
एक सैन ह्या जर 5 न 180 ला भागलं तर ते 36 येईल. आता ह्या किमती आपण ठेवूयात. 2x मध्ये x ची किंमत ठेवूयात 72 अंश. 3x मध्ये x ची किंमत ठेवूयात 108 अंश. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 86. 56/37 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते? तर आपण हा भागाकार करूयात. 56 भागिले 37. पहिल्यांदा 1 चा भाग बसन. 37 एकच 37. बाकी उरल 17. पुन्हा 0 दिला. आता आपण 37 ने कितीला गुणल्यावर 170 येईल? तर 170 37च्या पाड्यात नसेल तर आपण 37 ला 5 ने गुणलं. 37 गुणिले 5. 5 7 35. हातच्याला आले 3. 5 त्रिक 15 आणि 3 18. 185. ही 3 आणि 16 इथं सॉरी इथं 19 राहतील. तर 190 ला 37 ना आपल्याला भाग लावायचा आहे. तर ते 37 गुणिले 5 म्हणजे इथं पॉईंट द्यावा लागेल 0 दिल्यामुळे. तर तो येईल 185. 5 ने भागलं म्हणजे 5 ने गुणलं 37 ला. बाकी उरेल 5. पुन्हा याच्यावर 0 दिला. पुन्हा 37 एक 37. पुन्हा उरेल 13. परत याच्यावरती 0 दिला. आता 37 दुने 34. 37 त्रिक बघूयात. 37 गुणिले 3. 7 त्रिक 21. हातच्याला आले 2. 3 त्रिक 9 2 11. 111. म्हणजे इथं 3 चा भाग बसेल. 111 जर कट केलं तर पुन्हा 19 राहील. पुन्हा 0 दिला तर पुन्हा हे 5 येईल. परत 1 येईल. परत 3 येईल. म्हणजे 513 हे अखंड आवर्ती होईल. म्हणून आपण 513 वरती बार ही रेषा ओढली म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 87. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी शेकडा 5 ने वाढते. 2012 साली त्या शहराची लोकसंख्या 1,20,000 होती. तर 2015 साली त्या शहराची लोकसंख्या किती? 3 वर्षानंतरची आपल्याला लोकसंख्या काढायची आहे. 12 पासून 2015 पर्यंत म्हणजे 3 वर्ष. तर आपल्याला 1,20,000 च्या 5% वाढ होते म्हणजे 105/100. 3 वर्षाची लोकसंख्या काढायची आहे म्हणून 105/100. 105/100 तीनदा गुणाकार केला. 105/100 ला 5 ने भाग लावला. 21 खालील 20 वरतील 21 खालील 20 इथं पण 21 खालील 20. आता 1,20,000 गुणुले 21 गुणुले 21 गुणुले 21 छेदाला 20 गुणुले 20 गुणुले 20. 1 2 3 1 2 3 शून्य कटले. बेदोनी 4 4 दोन्ही 8
आणि ह्या जर 8 ने 8 एक 8, इथं येईल 15. आता आपल्याला 15 गुणुले 21 गुणुले 21 म्हणजे 21 चा घन येतो 9261. हा गुणाकार केला की उत्तर आपल्याला फायनल मिळणार आहे 3 वर्षानंतरची लोकसंख्या. तर मी हा गुणाकार करतो. 15 एक 15, हातच्याला आले 1, 15 सक 90 आणि 1 91, हातच्याला आले 9, 15 दोन्ही 30, 30 9 39, हातच्याला आले 3, 15 9 135 आणि 3 138. 1,38,915 ही 2015 साली त्या शहराची लोकसंख्या असेल. प्रश्न क्रमांक 88. वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी 32 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? हे आपण वर्तुळ काढलं. O हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर ही जीवा आहे, हे अंतर होईल 12 सेंटीमीटर. याला M म्हणूया, बिंदू M. जीवेची लांबी दिली म्हणजे AB ची लांबी 32 आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेल्या लंबानं ती जीवा दुभागली जाते, म्हणजे हे अंतर सारखे असतील. AM आणि MB हे 8 होईल, 32 म्हटलं हे 16 होईल आणि हे 16 होईल. आपल्याला व्यास काढायचा आहे. आधी आपण त्रिज्या काढूया. ही हा 12 असेल, OM 12 असेल, MB 16 असेल, तर पायथागोरसच्या त्रिकोणानुसार हे 20 होतं. कारण 12 चा वर्ग 144 अधिक 16 चा वर्ग 256 बरोबर 400 येतं. 400 चं वर्गमूळ काढलं की OB ची लांबी मिळते 20 सेंटीमीटर. आपल्याला व्यास काढायचा आहे. व्यास असेल 20 गुणुले 2. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे 40 सेंटीमीटर आपला व्यास झाला. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असेल. अठरा वजा 2x छेद x वजा 4 बरोबर 4/3. तर x ची किंमत किती? आता तिरकस गुणाकार करूया. 3 ने या 18 वजा 2x ला गुणूया, म्हणजे असं लिहावं लागेल. 3 कंसात 18 वजा 2x बरोबरचं चिन्ह आहे असं 4 कंसात x वजा 4. 18 त्रिक 54 वजा 3 दुने 6x बरोबर 4 गुणिले x 4x वजा 4 चौक 16. आता हे वजा 16 इकडे पाठवूयात आणि वजा 6x ह्या 4x कडे पाठवूयात. 54 अधिक 16 बरोबर 4x अधिक 6x. 54 आणि 16 होईल 70 बरोबर 4x आणि 6x होईल 10x. हे जर 10 आपण छेदाला पाठवले तर x ची किंमत मिळेल आपल्याला 7. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 90. एका त्रिकोणाच्या बाजू 13 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. तिन्ही बाजू दिलेले आहेत, म्हणून आपल्याला हिरोचं सूत्र वापरावं लागेल. हिरोचं सूत्र आहे हेरोइन्स फॉर्म्युला वर्गमुळात s कंसात s वजा a s वजा b s वजा c. s म्हणजे अर्ध परिमिती असते. s म्हणजे अर्ध परिमिती. ती कशी असते अर्ध परिमिती? आता a म्हणजे काय? तर a म्हणजे 13 एक बाजू
बी म्हणजे 14 दुसरी बाजू आणि सी म्हणजे 15 तिसरी बाजू. तर आधी अर्ध परिमिती काढून घ्यावा लागेल. अर्ध परिमितीचं सूत्र काय आहे? ए अधिक बी अधिक सी छेद 2. 3 बाजूंची बेरीज छेद 2. आता 13 अधिक 14 अधिक 15 छेद 2. 13 आणि 14 27 आणि 15 42 छेद 2 बरोबर 21 सेंटीमीटर ही अर्ध परिमिती आली. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. या सूत्रानुसार आपण किमती ठेवून घेऊयात. अर्ध परिमिती 21 एस वजा ए म्हणजे 21 वजा 13. 21 मधून 13 गेले 8. एस वजा बी 21 वजा 14 7 गुणुले 7. एस वजा सी 21 वजा 15 ते 6. आता गुणाकार कधीच करत बसायचं नाही, अवयव पाडायचे. 21 म्हणजे 7 गुणुले 3. 8 म्हणजे 4 गुणुले 2 गुणुले 7 गुणुले 6 म्हणजे 3 गुणुले 2. सारखे सारखे अंक जवळ घेऊयात. हा 7 आणि हा 7. 7 गुणुले 7 3 गुणुले 3. हा 3 घेतला आणि हा 3 गुणुले 4 आणि ह्या बेदोनी 4. आता वर्गमुळातून बाहेर वर्गमुळाचं जर चिन्ह घालवायचं असेल तर ह्या 2 7 पैकी एक 7 लिहिला गुणुले ह्या 2 3 पैकी एक 3 लिहिला आणि ह्याच्यापैकी 4 लिहिला. 4 त्रिक 12 12 7 84. 84 चौरस सेंटीमीटर हे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आणि धन्यवाद.